प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे। 6 महिन्यांमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेलमध्ये जातील असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। पाहुयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। 6 महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा 6 महिन्यात जेलमध्ये दिसणार असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय। दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेनं उधाण आलं। मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये तुम्ही वेगळा उमेदवार दिला होता, मात्र राणा असं म्हणत होते की आम्हाला पाठिंबा आहे तुमचा। आता नेमकी काय भूमिका राहील या निवडणुकीमध्ये? म्हणूनच राणाची मिसेस ही असताना मुलुंड कोर्टामध्ये गिरट्या घालते आणि 6 महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। हनुमान चालीसा प्रकरणात देखील नवनीत राणांना 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलंय। दरम्यान याच प्रकरणाचा दाखला देत आंबेडकरांनी हा दावा केलाय। नवनीत राणांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेलं प्रमाणपत्र बोगस, जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला होता। माजी खासदार आनंदराव वडसूळ आणि सुनील भालेरावांनी या संदर्भातल्या याचिका कोर्टात दाखल केल्या होत्या। यानंतर मुंबई हायकोर्टानं राणांचं जात प्रमाणपत्र 8 जून 2021 रोजी रद्द केलं। मुंबई हायकोर्टानं यानंतर 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला। हायकोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणांची खासदारकी धोक्यात आली होती। त्यानंतर खासदार नवनीत राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। 22 जून 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली। अमरावती लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। महायुतीतील घटक पक्ष अमरावती मतदारसंघावर आपला दावा सांगतायत। युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत राणांचा मतदारसंघावर दावा, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचा मतदारसंघावर दावा, शिंदे गटाच्या आनंदराव वडसूळांचाही मतदारसंघावर दावा। बच्चू कडूंनी नवनीत राणांना थेट प्रहारच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली होती। दरम्यान यानंतर नवनीत राणांनी बच्चू कडू यांना टोला लगावला होता। नवनीत राणांना प्रहारच्या तिकिटावर लढवलं, हा होत काय हरकत आहे? तयार होईल का? नाही झालं तर ठीक आहे। आमची कुठलीही तयारी नाही लोकसभा लढण्याची। आम्ही 15-20 तारखेला च्या दरम्यान एक बैठक घेऊन फेब्रुवारीमध्ये 2-3 ठिकाणी चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे आहे। मला वाटते बच्चू भाऊला मी खूप मनापासून धन्यवाद करते। एटलीस्ट शेवटी त्यांनी स्वतः एक्सेप्ट केला की नवनीत राणा शिवाय या जिल्ह्यात उमेदवार नाही असं त्यांचे शब्दात आपण सगळ्यांनी पाहिलं, तर मी दादांना धन्यवादच करते। प्रकाश आंबेडकरांनी नवनीत राणा यांच्या संदर्भात केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। मात्र आंबेडकरांचा दावा कितपत खरा ठरतो आणि नवनीत राणा यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।